नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग आज मी शिरपुंजे या गावाला चालू आहे. तिथं सेलविरे गावाचे पाहुणे आहेत राहायला तिथं, आणि त्यांच्याकडे चालू आहे. आणि कशासाठी चालू आहे, आणि त्यांच्याकडं एकदम हे डांगी गायी आहेत. तर त्यांच्याकडे त्या पाहायला चालू आहे. आणि ते त्यांचं जीवन कसं आहे, गाव सोडून बाहेर राहतात. त्यांच्या गावाला राहत नाही ते शेलुऱ्याला. तर ते बरेच दिवस झाले इकडे आलेत, सासूरवाडे त्यांची शिरपुंजाला. मग तिकडे मग त्यांना विचारून घेऊ कसं काय तुमचं हे, कशा गाई सांभाळतात, एवढ्या लांब येऊन शेती कसं तुम्ही करतात. कारण जवळ नाही शेलुरे, शिरपुंजापासून बरंच लांब गाव आहे. तर ते कसे आपली शेती करतात, कशा गायी सांभाळतात, किती गायी आहेत, ते पण त्यांना विचारून घेऊ. आणि मग त्यांचं आपली ओळख करून घेऊ. फोनवर ओळख आहे त्यांची, समोर अजून मी त्या भेटलो नाही, फोनवरच बऱ्याच दिवसापासून ओळख आहे त्यांची माझी. तर आता त्यांच्याजवळ आलो आहे पोसायला, आणि इथं समोरच माळामध्ये त्यांच्या गायी आहेत. तर बोलू त्यांच्याबरोबर. तर चला मित्रांनो, मग त्यांना विचारू, गप्पा गोष्टी करू. राम राम पाहुणं. राम राम. मग तुम्ही शेलुऱ्याचे, आपली ओळख झाली त्या दिवशी. आता 4-5 दिवसापूर्वीच आमची ओळख झाली, अजून काही गाठी भेटी झाली नव्हता. पहिलाच दिवस हा भेटायचा त्यांना. तर तुम्ही किती वर्ष झालं गाई सांभाळतात? जवळजवळ आजपासून गाय आहेत आमच्या. म्हणजे दुसरी पिढी आहे तुमची? हा, दुसरी पिढी. पहिल्या पण भरपूर गायी असतील ना? भरपूर गायी होत्या. आणि मग आता किती गायी आहेत तर तुमच्या? आता जवळजवळ गेल्या वर्षी 50-50 होते. आता गोशाळेमध्ये लावल्यामुळे आता 4च ठेवल्या. मग गोशाळेमध्ये जवळजवळ किती गायी पाठवल्या तुम्ही? आम्ही जवळजवळ 40-45 पाठवले. 40-45 गायी लहान मोठ्या त्यांनी गोशाळेमध्ये पाठवून दिल्या, सांभाळ नसल्यामुळं ना. रानाची अडचण, चरायची अडचण. तर आता सध्या तरी एवढ्या गाया त्यांच्याकडे, गोरे पण आहेत, सगळे आहेत. म्हणजे दुसरी पिढी तुमची ही गायींमध्येच गेली. आणि कसं काय वाटत आहे तुम्हाला हे गायी सांभाळताना, म्हणजे लक्ष्मी सांभाळताना? अडचण येते ती, हां, भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. नसल्यामुळं आता ते सांभाळायला असं वाटत आहे का कोणी सांभाळ करीत नाही, त्याच्यामुळं आपण थोडं कमिशन करावं. हां हां, सांभाळायला कोणी नसल्यामुळं त्याच्यामुळं कमी करून टाकल्या, 4च ठेवल्या मतलबापुरते. असं आहे का? हां, म्हणजे घर मतलबापुरत्या, दुधापुरत्या 4च ठेवल्या. आणि पहिल्यापासून तुम्हाला ती की आवडशी सवयशी? आवड आहे. हां, म्हणजे छंद आहे तो. हां हां, त्याच्यामुळं गायी जोपासतात. हां, मग बाकी शेतीचं कसं करता तुम्ही आता इकडे एवढ्या आई लांब? वडील आहेत ना घरी. आई वडील शेती. आई वडील करते शेती. मग तुम्ही हे गायी सांभाळतात. हां. आणि पावसाळ्यामध्ये कुठं गडदिला कुठं राहतात का? इथंच नाही, इथंच होत्या, जापालाच होत्या. खाली इकडेच राहतात, खाली गावामध्येच. तर पुरा पाहून घेऊ त्यांच्या गायी. बा एवढ्याच गायी राहिल्यात त्यांच्या. आणि समोर गेल्या ह्या इथल्याच पाहुण्यांच्यात ना, इथल्या हां, गावचे सर. गावच्या त्या शिरपुंजा गावामधल्याच आहेत. दिंडवींच्या नाही, त्या इथल्याच गावच्याच गायी. ते चाले दादा चारायला, आणि यांच्या गायी इकडं सेपरेटच चरत आहेत का, त्यांच्या थोड्या राहिल्या. त्याच्यामुळं 45 गायी एवढ्या दिल्या, म्हणजे भरपूर गायी गोशाळेमध्ये तुम्ही पाठवून दिल्या. हां. कारण सांभाळायला कोणी नसल्यामुळं. सांभाळ नसल्यामुळं हां देऊन टाकल्या. हां. मग मागच्या वर्षी दिल्या का? हां, आता वर्ष होईल डिसेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यात, म्हणजे पुढच्या महिन्यात वर्ष होईल देऊन टाकल्या. तर तुम्ही ते एकदम चांगलं काम केलं, गोशाळेमध्ये दिल्या. म्हणजे तुमचं शिक्षण काही? शिक्षण 10वी. 10वी शिक्षण झालं आहे. हां.
आणि तरी ह्या पशुपालन पशुपालन याच्याकडे वळले, नोकरीची हे घेतलं नाही. अपेक्षाच घेतली. हां, नोकरीकडलं लक्ष दिलं नाही. एवढे शिक्षण झालं तरी त्याच्यामुळं प्रत्येक आपल्या माणसाने अशा सांभाळ केला पाहिजे जनावरांचा. या पहा एकदम डांगी गाय आहेत. शेळ्या पण तुमच्याच आहेत का? नाही शेळ्या दुसऱ्यांच्या आहेत. तिथे चला. हे आयुष्यभर सांभाळ करणारे दादा आज भेटले तर खरंच हे लक्ष्मीला आसरा देतात. आणि तुम्ही दूध काय दूध वासरालेच पिऊ घालायचं मतलबापुरतं काढायचं खायचं बस. डेअरीला काही नाही डेअरी बिरी ताक काही करतच नाही, काहीच नाही, फक्त घर मतलबापुरतं खायपुरतं बस. एवढंच करतं. हां पण एकदम शुद्ध दूध भेटतंय त्याच्यामुळं मग काय आजार काही होत नाही ना. नाही अजिबात हं. आजारी बिजारीचा विषयच नाही. गाई एकदम चांगल्या मागच फिरत येत मी पाहिल्या. दुनिया आणि काही जनावराचा काही धोका नाही ना इकडे. नाही काहीच नाही. सगळ्या कळपानात चरत आहेत म्हणजे काही हां टेन्शनच नाही काही. सगळी अजून पेतेच वासरं. वासरा सगळे पित्यातच. फक्त एक तोड झालाय. हां, सगळी वासरं अजून दूध पिते, त्याच्यामुळे तगडीच आहेत. चला मित्रांनो मग थांबूया इथंच.